तुमचं स्वागत आहे. आपला चॅप्टर सुरू आहे व्हेक्टर. व्हेक्टर मध्ये आपली सुरू आहे केस नंबर सेकंड, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. तर बघा आता याच्या आधीच्या लेक्चरमध्ये 2 प्रॉब्लेम झाले होते पार्ट 2 ची. त्यातला प्रॉब्लेम नंबर 3. याच्या आधी आपल्याला लेक्चरमध्ये 4 प्रॉब्लेम झाले होते. 2 प्रॉब्लेम मी शिकवले होते, 2 होमवर्क दिले होते. त्याच्यामुळे मी सिक्वेन्स नंबर चेंज केलेला आहे. आता सिक्वेन्स नंबर आहे 5, सिरियल नंबर 5. द डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ द फाय इज इक्वल टू xy square plus yz cube at a point 2 minus 1 1 and along the direction which is equal angle with the coordinate axis. एवढं जर क्वेश्चन विचारला, एवढा पण विचारू शकते किंवा और असं पण विचारू शकते अलॉंग द नॉर्मल टू द सरफेस xy प्लस yz प्लस zx ऍट पॉईंट 1 1 1. तर हे आणि हे एकच आहे, पण तरी मी तुम्हाला 2 वेगवेगळ्या प्रकारे सॉल्व्ह करून देईन. जर एवढाच जर विचारला कोऑर्डिनेट ऍक्सिस पर्यंत तर कुठपर्यंत सॉल्व्ह करायचा, आणि असा विचारला तर कुठपर्यंत सॉल्व्ह करायचा. बघा, सर्वात आधी काय म्हटलेलं आपल्याला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह काढायला लागते. आणि डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा तुमचा पैसे फॉर्म्युला आहेच, त्यात ते शंकाच नाही की तुमचा फॉर्म्युला पार्ट आहे. तर सर्वात आधी गिवन गिवन काय दिलेलं आहे? गिवन दिलेलं आहे फाय. फाय इज इक्वल टू एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब. मग आपल्याला काय काढायचं आहे? ग्रेडियंट ऑफ फाय काढायचं आहे. सर्वात आधी ग्रेडियंट ऑफ फाय काढून टाकू. आता तुम्ही असं ग्रेडियंट ऑफ फाय सोपीच काय आहे, आपला फॉर्म्युला तोच. ग्रेडियंट ऑफ फाय इज इक्वल टू फॉर्म्युला काय, डेल डेल एक्स फाय, इथं आय लिहितो, प्लस डेल डेल एक्स डेल डेल वाय, इथं फाय, आणि इथं जे लिहितो, आणि इथं डेल डेल जेड ऑफ फाय, आणि इथं के आय जे के. ग्रेडियंट काढून टाकू. ग्रेडियंट काढणं तर इझीच आहे. मग आता कसं लिहिसाल, डेल डेल एक्स फायची जागी व्हॅल्यू किती आहे, एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब प्लस डेल डेल वाय एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब, पहिले आय नंतर जे आणि डेल डेल जेड एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब के. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम कोणाला? नो सर. त्यानंतर मग याचा डेरिव्हेटिव्ह काढू. आता डेरिव्हेटिव्ह कसा काढतात? डेल डेल एक्सचा अर्थ काय होते? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे एक्स सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट, म्हणजे वाय स्क्वेअर जसं तसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, आणि ज्या फंक्शन मध्ये एक्स लागला नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. आता आय. डेल डेल वायचा अर्थ होते वाय सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट. वाय सोडून सर्व कॉन्स्टंट, याच्यात एक्स कॉन्स्टंट आहे, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y, झेड क्यूब कॉन्स्टंट आहे, आणि वायचा डेरिव्हेटिव्ह 1. आणि याच्यात झेड सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट. पहिले याच्यात झेड लागला नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह 0, दुसऱ्या याच्यात वाय आहे आणि झेड पण आहे, वाय जसा तसा झेड क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3z स्क्वेअर. म्हणजे इथे वाय स्क्वेअर इंटू 1 वाय स्क्वेअर आहे, त्यानंतर 2xy झेड क्यूब हा जे, नंतर 3y z स्क्वेअर. हा झाला ग्रेडियंट ऑफ फाय, नेबला फाय. समजला का सगळं तुम्हाला नेबला फाय? काही एक डबल समज समजला सर. समजला. ऍट पॉईंट किती दिलेला आहे? पहिले काय 2 मायनस 1 1 दिलेलं आहे. 2 मायनस 1 1 ऍट पॉईंट लिहून. ऍट पॉईंट 2 मायनस 1 1 म्हणजे एक्स इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू मायनस 1 आणि झेड इज इक्वल टू 1. व्हॅल्यू पुट अप करू. ग्रेडियंट ऑफ फाय वायच्या जागी पुट केलं -1, -1 चा स्क्वेअर आय, त्याच्यानंतर 2 एक्सच्या जागी पुट केलं 2, वायच्या जागी पुट केलं -1 आणि झेडच्या जागी पुट केलं 1. कॅल्क्युलेट करून नंतर किंवा डायरेक्ट केलं असतं तरी चाललं असतं. आता मी व्हॅल्यू पुटअप केल्या नंतर पाहू. आता वायच्या जागी पुट करू -1, झेडच्या जागी पुट केलं 1 स्क्वेअर नंतर. म्हणजे फायनल काय येईल? ग्रेडियंट ऑफ फाय इज इक्वल टू
-1चा स्क्वेअर 1 म्हणजे किती आय प्लस 2 इंटू 2 4 4 इंटू -1 -4 1चा मग त्यानंतर किती आहे -4 त्याच्यानंतर आहे 1 1चा क्यूब किती येते 1 इथे ब्रॅकेट आहे डबल डबल झालं क्यूब असा पाहिजे 2 इंटू 2 4 4 इंटू -1 -4 1चा क्यूब 1 4 -1 -3 की मायनस -3g त्यानंतर 3 इंटू -1 -3 1चा स्क्वेअर 1 म्हणजे -3 म्हणजे i -3g -3 हा झाला ग्रेडियंट ऑफ फाय झाला आपला ग्रेडियंट ऑफ फाय खूप सोपी प्रॉब्लेम होते पण कन्फ्युजिंग प्रॉब्लेम होता पण त्यानं काय म्हटलं बघा आता त्यानं काय म्हटलं इतकं तर दिलं त्यानं अलॉंग द डायरेक्शन विच इज द इक्वल अँगल विथ द कोऑर्डिनेट एक्सिस जर एवढंच जर आलं असतं तुम्हाला प्रॉब्लेम तर इथं तुमचं कन्फ्युजन झालं असतं आता काय करा बघा त्यानं काय म्हटलं गिवन दिलेलं आहे सेंटेन्स सेकंड ग्रीन लाईन मध्ये लिहितो गिवन गिवन काय दिलंय ना त्याचा अर्थ बघून घ्या अलॉंग द डायरेक्शन along the direction which equal angles with coordinate axis याचा अर्थ काय होते coordinate axis is equal to coordinate axis चा अर्थ असा होते की त्यानं काय केलेलं आहे त्यानं लेट ए आपल्याला जो आपल्याला याच्यात काय पाहिजे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय ग्रेडियंट ऑफ फाय इंटू ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ ए बार म्हणजे ए बारची गरज आहे आपल्याला या लाईनीत ए बार अशी लपलेला तर ए बार इज इक्वल टू याचा अर्थ होते ए बार इज इक्वल टू आय प्लस जे प्लस के बस निश्चित कोऑर्डिनेट एक्सिस मतलब इक्वल अँगल्स इक्वल म्हणजे सर्वच्या सर्व इक्वल आहे इक्वल म्हणजे मग आय जे के मग 1 1 1 लिहा 2 2 लिहा 2 2 लिहा 3 3 3 3 लिहा 4 4 4 4 लिहा 5 5 5 लिहा जे वाटेल ते लिहा पर आपण 1 1 1 1 लिहितो आय जे के सर्वच्या सर्व काय अँगल काय इक्वल येतं का लक्षात 2 2 2 2 लिहिलं असतो यांचा सेमच आला असतो ज्यातून सॉल्व्ह करून ते मग काय काय होतं याचा मॅग्निट्यूड का सांगा काय ते मॅग्निट्यूड आयच्या समोरचा 1चा स्क्वेअर 1चा स्क्वेअर त्याच्यानंतर जेच्या समोरचा 1चा स्क्वेअर एच्या समोरचा 1चा स्क्वेअर किती येते मग 1चा स्क्वेअर 1 1चा स्क्वेअर 1 1चा स्क्वेअर 1 अंडर ऑफ 3 आणि त्यानंतर आता काढू आपण डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे ग्रेडियंट ऑफ फाय इंटू ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार हा फॉर्म्युला आहे ग्रेडियंट ऑफ ए बार किती आला होता आपला ग्रेडियंट ऑफ ए बार ग्रेडियंट ऑफ ए बार आला होता आपला आय -3जे -3के आणि ए बार किती आहे आय जे प्लस के आणि मॅग्निट्यूड ऑफ ए बार किती आहे अंडर ऑफ 3 त्याच्यानंतर पहिल्याचा मल्टिप्लाय पहिल्या सोबत आयचा मल्टिप्लाय आय सोबत समोरच्या समोरचे मग असेल प्लस -3 मल्टिप्लाय बाय 1 जे जेच्या समोरचे प्लस आणि के केच्या समोरचे -3 मल्टिप्लाय बाय 1 तुम्ही मग हे कसं आलं हे बघा आयच्या समोर काही नसतं म्हणजे असते 1 इथं आयच्या समोर काही नसतं म्हणजे असते 1 1 इंटू 1 मग असेल प्लस जेच्या समोर किती आहे -3 जेच्या समोर किती आहे 1 -3 मल्टिप्लाय बाय 1 मग असेल प्लस केच्या समोर किती आहे -3 आणि केच्या समोर किती आहे 1 -3 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन अंडर ऑफ 3 1 into 1 1 -3 into 1 -3 and -3 into 1 -3 -3 -3 -6 plus 1 -5 -5 upon under of 3 याचा आन्सर आहे समजलं का सांगा प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम समजलं का यस सर
मग आता लक्षात इथं आय 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 जे केली आय आय नाही. आणि आता टू टू आय टू जी टू केली तरी यांचं सारखं असेल. 3 आय 3 जी 3 केली तरी सारखं चालू असतं. मग तुम्ही म्हणसाल तर हे तर झालं याचं. इथं एक ऑर मध्ये पण दिलाय अलॉंग द नॉर्मल द सर्फेस एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स ऍट पॉईंट 1,1,1. आता हे कसं करायचं सर? मग बघा आता याले ऑर इथून ऑर इथं याले ऑर आहे इथपर्यंत होता की नाही. ग्रॅज्युएट ऑफ फाय सारखाच आहे. ऑर आता आपल्याला स्लाय काढायला लागते. त्याला स्लाय कन्सिडर करायचं. काय करायचं कन्सिडर? स्लाय. स्लाय इज इक्वल टू काय इक्वेशन होतं? एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स. सेम बिलकुल सेम जसं आपण एखादी फाय काढतो तसा ग्रॅडियंट फाय काढतो तसा ग्रॅडियंट स्लाय काढा म्हणजे मग तो ए बार होऊन जाईल. तो काय म्हणजे ए बार होऊन जाईल. मग आता आपल्याला जर समजा ग्रॅडियंट ऑफ स्लाय काढायचा आहे तर फॉर्म्युला काय मग? डेल डेल एक्स हा स्लाय इथं आहे. त्यानंतर डेल डेल एक्स हा स्लाय हा जे तर डेल वाय राहणार. सॉरी डेल डेल वाय आणि आता डेल डेल झेड स्लाय आणि असे रेट व्हॅल्यू पुढे करू. आन्सर बघा सेमच येईल. डेल डेल एक्स पहिले स्लायची व्हॅल्यू एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स. डायरेक्टली केलं असतं चाललं असतं पण डायरेक्ट होतं ते. मला पाहू आता नेक्स्ट स्टेज ऑटोमॅटिक डायरेक्ट करू. डेल डेल एक्स हा आहे डेल डेल वाय एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स आता जी प्लस डेल डेल झेड एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स आता डेल डेल एक्स आवडलं काय होते? एक सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट. एक सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट. आता एक सोडून काय आहे याच्यात? वाय आहे. सेकंड याच्यात काय आहे? एक्स नाहीच आहे म्हणजे 0. इथं झेड आहे. हा झाला आय. यात वाय सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट. मग पहिले याच्यात वाय आहे तर एक्स पण आहे. मग एक जसं तसा वायचा डेरिव्हेटिव्ह 1. दुसऱ्या याच्यात वाय आहे आणि झेड पण आहे. झेड जसं तसा वायचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि त्याच्यात वाय नाही 0. आणि तिसऱ्या याच्यात काय? झेड सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट. पहिले एक्स वाय मध्ये झेड नाही आहे 0. वाय झेड आहे त्याच्यात आहे की झेड आहे जसं तसा नाही वाय जसंच्या तसा आणि झेडचा डेरिव्हेटिव्ह 1. एक जसं तसा झेडचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे आपला काय झाला? ग्रेडियंट ऑफ स्लाय इज इक्वल टू वाय प्लस झेड आय प्लस एक्स प्लस झेड जे आणि वाय प्लस एक्स ए. आणि त्याला ऍट पॉईंट दिलेला आहे. याच्यात काय दिलेलं आहे? ऍट पॉईंट पण दिलेला आहे त्याला. ऍट पॉईंट काय दिलेलं आहे? ऍट पॉईंट दिलेला आहे 1,1,1 दिलेलं आहे. एक्स इज इक्वल टू 1 वाय इज इक्वल टू 1 झेड इज इक्वल टू हे बघा दिलं तुम्हाला वाटत नसेल प्रॉब्लेम होऊन जातो. हे बघा ऍट पॉईंट काय दिलं? 1,1,1,1 दिलं. हे बघा हे ध्यान से देखो यहाँ पे 1,1,1 म्हणजे काय ना ग्रेडियंट ऑफ स्लाय इज इक्वल टू वायची व्हॅल्यू 1 झेडची व्हॅल्यू 1 म्हणजे 1 प्लस 1 2 म्हणजे 2y 2j आणि 2k. मी तुम्हाला काय म्हटलं होतं? आपण याच्या आधी काय घेतलं होतं? 1,1 हे ज्याच्या ते याच्यात काय म्हटलं होतं तुम्हाला? त्याला काय म्हटलं की अलॉंग द डायरेक्शन विच इक्वल अँगल्स विथ द कोऑर्डिनेट एक्सेस आय जे के घेतला आपण. मग मी तुम्हाला म्हटलं होतं इथं 2 2 2 2 घेतलं चालते 3 3 घेतलं चालते 4 4 4 4 घेतलं चालते. बघा इथं काय घेतलं मी? इथं आलं याच्यात 2 2 2 2 याचा आन्सर सेमच आहे गॅरंटेड. यालाच काय म्हणतात? ए बार म्हणतात. यालाच काय म्हणतात? ए बार. तर मॅग्निट्यूड ऑफ ए बार काय म्हणतात? काय म्हणून अंडर रूट ऑफ 2 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर होते 4 प्लस 4 प्लस 4 म्हणजे किती झालं? 12. मग 12 म्हणजे होते 4 3 जा 12 4 3 12 होते ना. 4 3 काय होते? 12. तर मग तुम्ही याला असं लिहू शकता
4 मल्टिप्लाय बाय 3 आणि त्याच्यानंतर 4चं स्क्वेअर रूट काय निघते, 4चं स्क्वेअर रूट निघते 2 आणि 3चं निघत नाही तर अंडर रूट ऑफ 3, 2 अंडर रूट ऑफ 3 हा त्याला मॅग्निट्यूड ऑफ ए. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह करायचं. इथेच करून टाकतो डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. आन्सर बघा असा तरीकेचे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह काय फॉर्म्युला आहे, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला तोच ग्रेडियंट ऑफ फाय इंटू ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार. ग्रेडियंट ऑफ फ्लाय येणार का? स्लाय म्हणजे काय झालं, ए बार झाला ना. स्लाय म्हणजे काय झाला, ए बारले म्हटलं ना स्लाय. तो ग्रेडियंट ऑफ फाय तर ऑलरेडी इथून घेतला ना आपण ऑर प्रॉब्लेम. इथं कॉमन आहे ना, ही गोष्ट तर कॉमन आहे ना. येता का लक्षात? येस सर. काय होता तो फॉर्म्युला, आय मायनस 3j मायनस 3k, आय मायनस 3j मायनस 3k. आय मायनस 3j मायनस 3k आणि ए बार किती आहे, 2i प्लस 2j प्लस 2k आणि मॅग्निट्यूड ए बार किती आहे, 200. कॅल्क्युलेट करा. पहिल्यासोबत आयचा मल्टिप्लाय आय सोबत, म्हणजे आयच्या समोरचा आयच्या समोरचा, मग सेम प्लस जेच्या समोरचा जेच्या समोरचा मायनस 3 मल्टिप्लाय बाय 2, केच्या समोरचा केच्या समोरचा मायनस 3 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 200. कॅल्क्युलेट केलं तर किती येते, 1 इंटू 2 2 मायनस 3 इंटू 2 मायनस 6 आणि मायनस 2 इंटू मायनस 3 इंटू 2 मायनस 6 मायनस 6 मायनस 6 मायनस 12 मायनस 12 प्लस 2 मायनस 10 मायनस 10 अपॉन 200. इथे 2 चा डिवाइड करतो, 2 अंडर 2 2 5 10 म्हणजे मायनस 5 अपॉन 100. बघा आला का सारखंच, याचे आन्सर ते सांगतो मायनस 5 अपॉन 100 आणि मग इकडे ठीक आहे मायनस 5 अपॉन 100 सांगतात. समजलं तुम्हाला? पण हे दोन वेगवेगळे प्रॉब्लेम आहे आणि एकत्रच घेतले, कारण याचा तो ग्रेडियंट फाय सारखा होता. समजलं का सांगा? अरे बोला ना. येस सर. बघा आता याचा ग्रेडियंट फाय जर आपल्याला काढायचा, गिवन आहे फाय एक्स स्क्वेअर वाय जेड क्यूब प्लस एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस जेड क्यूब मायनस एक्स वाय झेड प्लस 1. याचा ग्रेडियंट ऑफ फाय कसा येईल, पहिले याच्यात करतो आपण एक सोडून बाकी सर्व फास्ट. एक सोडून म्हणजे की वाय जेड क्यूब हे जसं आहे तसं येईल, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इन 2x, त्यानंतर वाय क्यूब जेड क्यूब जसं तसं येईल, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह इन 3x स्क्वेअर, वाय जेड जसं आहे तसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह इन 1 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 हा झाला आय. सेकंड याच्यात जे काढताना डेल डेल वाय काढताना वाय जसाच्या तसाच बाकी सर्व कॉन्स्टंट. म्हणजे इथं बघा एक्स स्क्वेअर आणि झेड क्यूब जसं आहे तसं वायचा डेरिव्हेटिव्ह 1, एक्स क्यूब आणि झेड क्यूब जसं आहे तसं वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर आणि एक्स झेड जसं तसं वायचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे जी. आणि याच्यात झेड सोडून बाकी सर्व कॉन्स्टंट, म्हणजे एक्स स्क्वेअर आणि वाय हा कॉन्स्टंट आहे, झेड क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3 झेड स्क्वेअर प्लस एक्स क्यूब वाय क्यूब जसं आहे तसा झेड क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3 झेड स्क्वेअर आणि मायनस एक्स आणि वाय जसा तसा झेडचा डेरिव्हेटिव्ह 1 हा झाला जे. म्हणजे ग्रेडियंट ऑफ फाय जर समजा तुम्ही जर व्हॅल्यू पुट अप केली 1 2 3 हे व्हॅल्यू पुट अप केली, एक्स इज इक्वल टू 1 वाय इज इक्वल टू 2 आणि झेड इज इक्वल टू 3, तर ग्रेडियंट ऑफ फाय तुमचा असा यायला पाहिजे 750 750 आय प्लस 348j प्लस 268k हा झाला ग्रेडियंट ऑफ फाय. आणि जी डायरेक्शन दिली होती तो ए बार होता. ए बार किती होता, 4i मायनस 2j प्लस k. तर मॅग्निट्यूड ऑफ ए बार किती, अंडर रूट ऑफ 4चा स्क्वेअर प्लस मायनस 2चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर.
तर किती येते अंडर ऑफ 4चा स्क्वेअर 16 मायनस 2चा स्क्वेअर 4 प्लस 1 म्हणजे की अंडर ऑफ 21. आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह काढू शकता. तर डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह हे असं आलं का सांगा तुमचं, ट्राय करा. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे ग्रेडियंट ऑफ फाय इंटू ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार. ग्रेडियंट ऑफ फायच्या जागी ग्रेडियंट ऑफ फाय लिहितात आणि फायनल आन्सर असेल 2571 अपॉन अंडर ऑफ 21. उर्वरित टॉपिक आता उद्या घेऊ. धन्यवाद.